ठेवून ठेवलेलं आहे आपल्याला. कशा करता लिहिलेलं तर ज्ञानेश्वरामधलं जे जे अध्यात्मक आहे, जे जे भावार्थ आहे आणि जे जे प्रपंच रूपी आपल्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत ते ज्ञानेश्वरीमध्ये समजाच आहे त्या ठिकाणी. तेवढंच नाहीये तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वराला नमन केलं, पुढं निवृत्तीनाथाला नमन केलेलं आहे. निवृत्तीनाथाला नमन करायचं कारण काय असावं बरं? निवृत्तीनाथाला नमन करायचं कारण काय असावं तर स्वतः ज्ञानेश्वर महाराजांचे आद्यगुरु निवृत्तीनाथ महाराज होते म्हणून त्यांच्या गुरुलाही नमन केलेलं आहे. सोपान देवाला नमन केलेलं आहे. सोपान देवाला का नमन केलं असेल तर त्या ठिकाणी त्याचे सांगाते होते आणि मार्ग हा भक्तीचा सोपा त्यांनी केलेला आहे. निवृत्तीनाथानं वृत्तीवर असून वृत्तीची झाली निवृत्ती. जो माणूस वृत्तीवर आहे आणि निवृत्तीला ज्या वेळेस पोहोचतो ती विद्या ज्ञानेश्वर महाराजाला निवृत्तीनाथानं शिकवली. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजाची वृत्तीची निवृत्ती झाली आणि तरी त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये गेले होते. पण एवढं सांगितलं त्याच्या पलीकड मुक्ताबाई ज्ञान इतकी काळ मुक्ताबाईशी बाईपाशी ज्ञान होतं